नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पारंपरिक पण एक महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे नाभीला तेल लावणे. आयुर्वेदमध्ये याला नाभी पुरण असं म्हणतात. फारशी माहिती नसलेल्या या उपचाराबद्दल आज आपण जाणून घेऊयात. नाभीमध्ये तेल लावणं हे जरी सोपं असलं तरीही त्याचे काही नियम आहेत. कोणी लावायचं, कधी लावायचं, कोणत्या वेळी लावायचं, कोणी नाही लावायचं, कोणतं तेल वापरायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेऊयात. नाभी हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याला शरीराचे केंद्र मानले जाते. आमाशय, पक्वाशय याच ठिकाणी आहे. गट आपण ज्याला म्हणतो आणि गटलाच सेकंड ब्रेन असं म्हटलेलं आहे. नाभी हे आयुर्वेदानुसार मर्मस्थान आहे. नाभी हे प्राणाचं स्थान आहे. आचार्य सुश्रुतांनुसार सिरा आणि धमनी या नाभीमधून निघतात. आचार्य वाग्भटांनुसार नाभी हे पित्ताचं स्थान आहे. आध्यात्मिक दृष्टीने नाभीच्या जवळ मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र हे असतात. मेडिटेशन करताना या चक्रांवर जर का ध्यान केंद्रित केले तर आत्मविश्वास वाढतो, धाडस वाढते, भावनांवर नियंत्रण येतं. हिंदू पौराणिक कथांनुसार विष्णूची नाभी हीच सृष्टीचा स्रोत मानली जाते. असं अनेक ठिकाणी नाभीचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. नाभी पुरण उपचाराचे आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगितलेले आहेत. बद्धकोष्ठता कमी होते, पचन सुधारते, ताणतणाव कमी होण्यास मदत होते, त्वचा स्निग्ध होते, अर्थात त्वचेतील रुक्षता ही कमी होते. हॉर्मोनल बॅलन्स साठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. गॅसेस, ऍसिडिटी कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा नाभी पुरणाचा चांगला उपयोग होतो. नाभीमध्ये तेल सर्व वयोगटातले स्त्री, पुरुष, लहान मुले हे लावू शकतात. आपण सगळ्यांनीच आपल्या लहान बाळांना नाभी पुरण हे लहानपणी बाळ असताना केलेलं आहे. एरंडेल तेल, हिंग हे आपण लहान मुलांच्या बेंबीभोवती, नाभीभोवती लावायचो. की समजा लहान मूल रडत असेल तर त्याचं रडणं एकदम कमी होऊन जायचं, कारण गॅसेस, अपचन ह्या गोष्टी याने कमी होतात. नाभीभोवती तेल कधी लावायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जेवणानंतर लगेच लावायचं नाही. सकाळी पोट रिकामं असताना लावलं तरी चांगलं, आणि सगळ्यात जास्त चांगलं म्हणजे रात्री झोपताना लावणे. कारण रात्रभर हे तेल राहणार आहे, अगदी चांगल्या पद्धतीने ते जिरणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला दिसणार आहे. नाभीमध्ये तेल लावायची पद्धत. कोमट किंवा गरम तेल लावल्याने जास्त चांगले फायदे दिसून येतात. कोमट किंवा गरम तेल हे त्वचेमध्ये लवकर शोषून घेतलं जातं, म्हणजेच त्याचं ॲब्झॉर्प्शन आणि पेनिट्रेशन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार किंवा आपल्या प्रकृतीनुसार किंवा आपल्याला काय त्रास आहे त्यानुसार तेल घेणं हे गरजेचं आहे. 4 ते 5 थेंब कोमट किंवा गरम तेल घ्यायचंय, नाभीमध्ये टाकायचंय, बोटांनी हलके हलके मसाज करायचंय. सर्व बाजूंनी चांगल्या पद्धतीने मसाज करून हे तेल जिरवायचंय. नाभी पुरण हे अतिशय सोपं आणि आपण रोज करू शकतो असा उपचार आहे. म्हणजेच आपले आरोग्य हे आपल्याच हातात आहे. नाभी पुरणसाठी आपण वेगवेगळी तेलं वापरू शकतो. खोबरेल तेल, त्वचेची रुक्षता कमी होते, अर्थात हायड्रेशन हे खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतं. एरंडेल तेल, बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशन कमी होण्यास मदत होते. गॅसेस सुद्धा कमी व्हायला याने मदत होते. सरसोचं तेल किंवा मोहरीचं तेल हे थोडंसं उष्ण असतं, त्यामुळे सगळ्यांनाच हे वापरता येईल असं नाहीये. याने सुद्धा बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते, पण अर्थात तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे वापरणं कधीही चांगलंच. नाभी पुरणासाठी तुम्ही औषधी तेल सुद्धा वापरू शकता. शतावरी तेल, नीम तेल, बला तेल, यष्टी तेल
अर्थात तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ही तेलं तुम्हाला वापरता येतील. हॉर्मोनल बॅलन्स, स्किन प्रॉब्लेम्स यासाठी या तेलांचा नाभीपूरणाच्या उपचारामध्ये उपयोग होऊ शकतो. बरेच पेशंट हे दुसऱ्याचं ऐकून स्वतःवरती काहीतरी उपाय सुरू करतात. पण प्रत्येक शरीर, प्रकृती, आजार, लक्षणं ही वेगवेगळी असतात. त्यामुळे त्यांना त्याचा योग्य फायदा हा दिसत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचे प्रयोग हे टाळले पाहिजेत आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. असा हा अतिशय सोपा, घरच्या घरी करता येण्यासारखा आणि अगदी कमी वेळेत तुम्ही करू शकता असा हा नाभीपूरण उपचार नक्की तुम्ही सुरू करा. तुमच्या रुटीनमध्ये आणा आणि याचे काय फायदे मिळतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर माहिती हवी आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमचं आरोग्य हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठीच ही व्हिडिओ सिरीज आपण सुरू केली आहे. आणि यामधून हे असेच साधे सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही स्वतः करताय का हे नक्की आम्हाला कळवा. थँक्यू.